चला तर मंडळी, थंडी सुरू झाली आहे तर काहीतरी झणझणीत आणि चमचमीत झालेच पाहिजे. तर त्यासाठी बघा, आज मागवला आहे गावरान कोंबडा. सर्वात पहिला आता मी 1 चमचा मीठ घेते, पाव चमचा हळद, आणि 2 चमचे धना पावडर. याला चांगल्या हाताने मिक्स करून आपल्याला याला 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. आता मी कुकरच्या भांड्यामध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर. आता याला आपल्याला लाल होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा आता परतून झाला आहे. आता यामध्ये मी चिकन टाकून घेते. चिकनला पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा, चिकन चांगलं आपलं परतून झालं आहे. आता गॅस कमी करून आपल्याला याच्यावरती 2 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता आपण झाकण काढून बघूया. चिकनने आपलंच पाणी सोडलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतून घ्यायचं आहे. त्याला चांगलं मिक्स करून बघा, चांगली उकळी येऊन द्यायची. उकळी आल्याच्या नंतर आपल्याला कुकरचं झाकण याला लावून घ्यायचं आहे. हाय गॅसवरती आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे आणि नंतर मीडियम गॅसवरती आपल्याला याला 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. फोडणीसाठी मी 1 बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, अर्धी वाटी सुक्कं खोबरं घेतलं आहे, 2 कांदे घेतले आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि मूठभर कोथिंबीर. तवा आपला चांगला गरम झाला आहे. सर्वात पहिलं मी सुक्कं खोबरं भाजून घेणार आहे. खोबरं आपल्याला सोनेरी रंगावर चांगलं भाजून घ्यायचं आहे. बघा, मस्तपैकी खोबरं भाजून झालं आहे. आता मी याला काढून घेते. आता 1 चमचा आपण तेल याच्यामध्ये घेऊया. त्यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा पण सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. बघा, कांदा आपला सोनेरी रंगावर चांगला भाजून झाला आहे. आता ह्या कांद्यावरती आपल्याला अद्रक, लसूण, अर्धा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर, याला आपल्याला 2 मिनिटं असं परतून घ्यायचं आहे. बघा, चांगलं परतून घेतलं आहे. आता गॅस बंद करून हा मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे.
आता एक कांदा खोबरं पूर्णपणे थंड झाल्यावरती याला बारीक असं वाटून घेऊया. कांदा खोबऱ्याचं वाटण देखील वाटून झालं आहे. एक कढई घेतली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतले आहे आणि त्यामध्ये हे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेतलं आहे. वाटण आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी हा काळा मसाला 2 चमचे याच्यामध्ये टाकून घेणार आहे. त्यानंतर हा गरम मसाला 1 चमचा आणि काश्मीरी मिरची पावडर 1 छोटा चमचा. आता हा मसाला आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. मसाला आपला चांगला तेल सुटेपर्यंत परतून झाला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. परत चांगलं मिक्स करायचं आहे. आणि याच्यावरती आपल्याला 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. झाकण काढून घेते. मसाल्याला चांगलं तेल सुटलंय. आता यामध्ये शिजलेलं चिकन टाकून घेणार आहे. त्याला चांगलं मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेणार आहे आणि याला आता चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. चला आता झाकण खोलून बघूया. बघा आपलं चिकन तयार आहे. आता यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.